नर्मदे हर. सकाळचे 6 वाजले. अर्धा तास झाला आपण निघालोय 5:30ला. आणि निघाल्यापासून चढून राहिलो. अरे बाप, एकदम जाम करून टाकलंय. दिसत काहीच नव्हतं निघालो तेव्हा. चंद्र भगवान नर्मदे हर. नर्मदे हर. अशी झाली आजची सकाळ. थकावणारी. अतिशय तीव्र उतार होता. नर्मदे हर. नर्मदे हर. रस्त्यात चेतावणीचा बोर्ड लागलाय गाडीवाल्यांसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. तो जो ओढा आहे आता क्रॉस करून गेला. आपल्याला डाव्या हाताला होता, आता उजव्या हाताला चाललाय. नर्मदे हर. इकडून चालला. पाणी कमी आहे पाऊस संपून गेल्यामुळे. नर्मदे हर. वाळातच शेती काढलेली आहे. आणि शेती अशा ठिकाणी काढली आहे. वन जमिनी आहे पण तिथे शेती करतात. डोंगराला उताराला ज्वारी लावेले, तूर लावेले. नर्मदे हर. वाळ आहे संगतील आपल्या अजून. आता संपणारच आहे वाळ, थोडा राहिला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडी भूक लागल्यामुळे डाळीचे पॅकेट होते आपल्याकडं, ते खाल्ले आपण. आणि नजारा इथले एक नंबर आहे. मग थोडंसं थांबलो. नर्मदे हर. नर्मदे हर. करतोय आता थोडासा. फार चढून आल्यामुळे दमजाग झालेली आहे. गेले 1.25 तास चालतोय आपण, त्यामुळे थकावट आली. आणि मस्त वाटलं. वातावरण एकदम मस्त आहे. सूर्य भगवानाचं थोड्या वेळात दर्शन होणार आहे आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मित्रांनो, आपण सुरुवातीपासून एक नियम पाळलेला आहे, तो सगळ्यांनी पाळावा असा आमचा आग्रह आहे. आपण जे असं काही खाल्लं, बिस्किट पुडे, काही पण डाळीचे पुडे, ते फेकू नका जंगलात. इथं उचलायला कोणी येणार नाही. तर आपण याचा संचय करतो आणि मग जिथे गाव लागेल तिथे आपण कचराकुंडी असेल तिथं आपण ते टाकून देतो. तर असा नियम सगळ्यांनी पाळा. स्वच्छता ठेवा. कमीत कमी जंगल खराब होतील याचा आपण विचार करावा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर झोपडी बनवली आहे रात्री झोपण्यासाठी. नर्मदे हर. इकडे त्यांची शेती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवानांचे दर्शन झाले. अशा निसर्गरम्य ठिकाणी नर्मदे हर.
असं वाटतं इथं पाहत राहावं केवर पण आपल्याला ते शक्य नाही, कारण भरपूर प्रवास बाकी आहे. वाडा अजून पण आहे बरं का आपल्याबरोबर. 5 किलोमीटर झाले. वाडा कधी इकडनं कधी तिकडनं, आणि सूर्यभगवानचं दर्शन बी अतिशय सुंदर झालं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मातेसरून निघालो. एक 6.5 किलोमीटर अंतर आलो. 2 चढे लागतात. दुसरा चढा चढून आल्यानंतर समोरच श्री संत गजानन महाराज अन्नछत्र झरवाणी येथील आश्रम लागला. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. आपण आश्रमात जाऊ. नर्मदे हर आहे गजानन आश्रम. इथून आता शिव मंदिर आहे 3 किलोमीटर. धीरखाडी वॉटरफॉल, बालभोग चहा सेवा 5 किलोमीटर. गोरा कॉलनी, भारतीय आश्रम 10, शिलपानेश्वर मंदिर 11 आहे. हरिधाम आश्रम 12, आनंद आश्रम 13. हे आता सगळे आश्रम जवळजवळच लागणार आहे आपल्याला. हे असं आश्रम आहे हा. इकडे संतकुटी आहे. संतकुटीत जाण्याची परमिशन नसते. नर्मदे हर. हा, नर्मदे हर. येथे महादेवांचे दर्शन झाले. तुळशी वृंदावन आणि याची सोय केलेली आहे परिक्रमावासींसाठी. आणि हा बालभोग भेटला आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. मैया आपलं नाव सांगा ना, फक्त नाव सांगा. ममतापुरी. गोसावी. आम्ही पण गोसावीचे. गिरी. तर या मैयांनी आम्हाला परिक्रमेचे बद्दल फार चांगली माहिती सांगितली. आपण कसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि परिक्रमा कशी झाली पाहिजे आपल्या हातून याची माहिती दिली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे पूर्ण दर्शन इथून होत आहे. तिथून आपल्याला फक्त मुखवटा दिसत होता. इथून पूर्ण दिसतंय वल्लभभाई. नर्मदे हर, नर्मदे हर. गुजरातमध्ये प्रवेश झाला आणि बाबाजी भेटले सगळे. नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. त्यांनी आपल्याला हे पॅकेट दिलंय. याच्यात चॉकलेट, उदबत्ती, अजून ड्रिंक आहे, काडीपेटी, पूजेचं साहित्य, ॲपल, हे असं सगळं दिलं. मन भरून आलं. नर्मदे हर. हे गाव कोणचं आहे जरा वाचायला अडचण येते आपल्याला. हे वाचायला बघा काय गावाचं नाव काय कळलं आम्हाला बी. मरवानी असं काहीतरी गाव आहे. गाव काय कळा ना. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण या जंगलात थांबलोय. घाट आहे आणि तिथं जे आपल्याला प्रसादी भेटली रस्त्यात जे मैयाजी भेटले ते झरवाणी नाव होतं त्या गावाचं. आपल्याला कळत नव्हतं, नंतर कळालं झरवाणी गाव आहे ते. तर आता बघू आपण ते काय दिलंय त्यांनी. नर्मदे हर. हे असं हे पान चॉकलेट दिले 4 ते 5, उदबत्तीचा पुडा, त्याच्यावर काडीची पेटी, सफरचंद, एनर्जी ड्रिंक दिली आहे, बिस्किटचा पुडा आणि सोबतीला दक्षिणा पण भेटली. नर्मदे हर. आणि वातावरणाबद्दल काही बोलायचंच नाही. एकच नंबर वातावरण आहे.
खाली धबधबा वाहतोय. आवाज येतोय तुम्हाला? येत नसेल एखाद्या वेळेस. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घाट उतरून आलोय आपण झरवानी आणि इकडे जातो हा गिरवाडी. तर उजव्या हाताला वळायचं आपल्याला. इथे नर्मदे हर आणि बांध दिसलंय आणि इथे या बाजूला उजव्या बाजूला नर्मदे हर. बाबाजींचा भाव बघा. आता इथून पुढे सगळे असंच राहणार आहे दृश्य. हे सगळे दुकानं लागतात आणि आपल्याला उजव्या हाताला जायचंय. लक्षात ठेवा नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबाजी आहे. यांनी आपल्याला बाबाजी एक एक कम कर दिया होता. हो जाएगी? नहीं एक कम कर दो प्लीज. तो आपका नाम क्या है बाबा जी? ये नंदू भाई है. इन्होंने बाल भोग के लिए रुका है अपने को. रेवा प्रोविजन स्टोर. ये 2 हो गया ना, एक कम कर दो. नहीं हो जाएगी. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे. फक्त आवाज ऐका. नर्मदे, नर्मदे, नर्मदे. हे गोरा कॉलनी 5 किंवा 6 आहे. लक्षात नाही 5 का 6 आहे. 5 किंवा 6 किलोमीटर राहील नर्मदे. हा छोटासा घाट चढावा लागतो. नर्मदे, नर्मदे हर. परिक्रमेत असताना बरेच जणांना पायाला फोड येतात. आपले पण आले, बरेच आले. आणि रस्त्यात एक बाबाजींनी आपल्याला त्याच्यावरचा इलाज पण सांगितला होता. तो आपण करतोय. या रुईचं पान, रुईचं पान असं पायाला लावून घ्यायचं आणि सॉक्स घालून बुटं घालून घ्यायचे, जेणेकरून आराम पडतो. या पद्धतीने सॉक्स घालायचे. मी पण आलो पाहिजे त्याला. थोडं लांबून काढा. असं हे घालायचं, सॉक्स पण घालून घ्यायचं त्याच्यात, जेणेकरून पायाला थंडावा मिळतो आणि जे फोड आहे ते जागच्या जागी बसून जातं. असा आपला मागचा अनुभव आहे. पण त्यावेळेस आपण काही टाकला नव्हता. अनुभव कसा येतो त्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ टाकू. नर्मदे हर. झरवानीपासून निघाल्यानंतर एक 5-1 किलोमीटरचा उतार होता. पूर्ण उतार संपला. आता थोडा चढ लागला. माग एकदम उतार होता, मस्त होता. चालायला सोपं गेलं. पटकन उतरून आलो. दुपारचे 11:30 वाजले आणि आपल्याला आश्रमात जावं लागेल. दुपारचे 12 वाजेपर्यंत शक्यतो भजन प्रसादी चालते. तोपर्यंत पोहोचलो तर ठीक आहे, नाही तर काही अडचण नाही. नर्मदे हर. तर पाठीमागे आपण 10-15 मिनटं आराम केला. उतरून आलो होतो. खूप गुडघे पण दुखायला लागले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे फॉरेस्ट खाते गुजरात यांचा चेक पॉइंट आहे. इथून आता शुलपाणी झाडी समाप्त होईल. नर्मदे हर. शुलपानेश्वर वाईल्ड लाईफ सिक्युरिटी फॉरेस्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गुजरात असं बनवलं. एकदम सुंदर
हे आहे इथले पहारेकरी, त्यांचे गाड्या घेऊन जातात आणि आपल्याला जर वाईल्ड लाईफ बघायचं असेल तर इथे सोय केलेली आहे गुजरात सरकारने. आता आपल्याला इथून डाव्या हाताला जायचं आहे. आपण जाणार पुढे शूलपाणेश्वर महादेवाच्या दर्शनाला, गोरा कॉलनी, नर्मदे हर. वन खात्याचे काम अतिशय सुंदर आहे, वाखाणण्याजोग आहे. नवीन झाडांची लागवड पण करतात ते आणि संगोपन पण करतात. जागजागी खड्डे केले झाडाच्या बुडाला, जेणेकरून पावसाचं पाणी त्यात मुरणार. पुढे परत एक चेकपोस्ट आहे वन खात्याचाच. नर्मदे हर, नर्मदे हर. ले गाडे बाबा चालले पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता गोरागाव लागले, इथं असे छोटे छोटे दुकान आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. एकता कॅफे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्यासाठी या बसेस बनवलेले. या बाजून चला गाडी. आता हे बस स्टँड आहे, इथून आपण जंगल सफारी वगैरे सगळं फिरू शकतो या बसमध्ये. इथून 300 मीटरवर मंदिर आहे, शूलपाणेश्वराचे नवीन मंदिर. पूर्वीचं मंदिर डूब क्षेत्रात गेलेलं आहे, त्यामुळे इथे नवीन मंदिर बनवलं आहे आणि त्याच्या खालीच आश्रम आहे. आता आपण तिथे जाणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. फार दिवसानंतर मैयेचे दर्शन झाले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेचे दर्शन आता घडी घडी होणार असं वाटतंय. एक धार आहे दुसरीकडून आलेली, इकडनं येते आहे आणि हा पूल पार करायचा आपल्याला. समोर आहे शूलपाणेश्वर महादेवाचे मंदिर. आपण आधी आश्रमला जाऊ, आराम करू, मग जाऊ दर्शनाला. नर्मदे हर, नर्मदे हर. श्री हरिधाम आश्रम, गोरा कॉलनी. बाबाजींनी स्वागत केलं आपलं. नर्मदे हर. हा, नर्मदे. चालू आहे भोजन प्रसादी. नर्मदे हर. याची सोय आश्रमात नित्यानंद गिरीजी महाराज यांचा आश्रम आहे. काही परिक्रमावासी घेऊन बसले. नर्मदे हर. बाबाजी कधी आले? 2-4 दिवस कसे काय? बाबा एक हफ्ता हो गया अपन आए नहीं, हफ्ता तो हो गया लगता है. नर्मदे यार. आजची भोजन प्रसादी, पाची पक्वान्नाचं जेवण आहे. अजून वरण भात घ्यायचं राहिलंय तरी. नर्मदे नर्मदे हर. मैयेच्या अगदी तटावर आलोय आपण. इथे नित्यानंद स्वामी आश्रमात. मैया अगदी समोर आहे आणि मन भरून दर्शन घेतोय. इकडे पाठीमागे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आपण मागून बघतोय आता. ही सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष यांची जयंती पण आहे लवकरच. संध्याकाळी महाआरती चालू आहे इथे. पुढील तटावर महाआरती होणार. रोज होतीये 15 नोव्हेंबरपर्यंत. मैयेचं किती दर्शन घ्या कमीच आहे. आणि इतकं दुपारी 1 वाजेपर्यंत चाललो. मैयेचं दर्शन झालं आणि सगळी थकावट निघून गेली. पात्रात पाणी थोडं जास्त असल्यामुळे वरच्या रस्त्याने यावं लागलं. आणि आता बी तटाने रस्ता बंद असू शकतो. आपण विचारून मार्गक्रमण करू. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाचा किनारा आणि शूलपाणेश्वराचे मंदिर समोरासमोर. याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आता हे दर्शन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. शूलपाणे महादेश्वराचे मंदिराचे दर्शन झाले. तिथे फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती, त्यामुळे दर्शन आमचेच झाले. तुम्हाला दर्शन नाही करता आलं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. प्राथमिक शाळा इंद्रवर्णा. इंद्रवर्णा गावात पोहोचले आपण संध्याकाळी. आता इथून मैयेचा तट थोडा पुढे 1 किलोमीटरवर असेल. तिथे आश्रम आहे, ते आपण थांबणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आलोय, छोटस धरण बांधलेलं आहे इथून इंद्रवर्णा गावातून मैयेच्या किनाऱ्यावर. इथं झाडीमध्ये बोर्ड लपलेला आहे, ते विचारून घ्या थोडंसं. वरुणेश्वर महादेव मंदिर. इथे अन्नक्षेत्र आहे इंद्रवर्णा. वरुणेश्वरावरून नाव पडलं असावं गावाचं, इंद्रवर्णा. आता आपण मैयेच्या किनाऱ्यावर वसलेलं वरुणेश्वर महादेव मंदिर येथे आज मुक्काम करणार आहे. सूर्य भगवान झाडामागे गेले, त्यामुळे दिसत नाही. आज मैयेचं दर्शन होत आहे, त्यामुळे आनंदीचे आनंद, आनंदी आनंद. नर्मदे हर, नर्मदे हर. अजून आश्रमात प्रवेश नाही केला. मैयेने आवाज दिलाय, ऐका मैयेचा आवाज. एक टक्का पण पाणी नाही तर असा आवाज आहे. जेव्हा पूर्ण क्षमतेने मैया वाहत असेल त्यावेळेसचा इथला नजारा काय असणार तुम्ही कल्पना करा. अजून काम चालू आहे धरणाचं. छोटंसं धरण बांधलंय आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या पुढे आल्यानंतर. परत एक छोटंसं धरण आहे. आपल्याला वाटतं एकच धरण आहे सरदार सरोवर, तसं नाही, छोटे छोटे धरणं बांधलेले दिसत आहे पुढे जाऊन. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे प्राचीन मंदिर आहे. आपला अट्टा असा होता की जुन्या जे तीर्थ आहे त्यांचं दर्शन करीत जाऊ. सडक मार्ग पण होता, पण आपण तटमार्ग निवडलाय. तटाने येता नाही आला आपल्याला अगदीच, कारण हे धरण जे बघितलं तुम्ही त्याची पातळी वाढलेली. असा आश्रम आहे मध्ये. श्री वरुणेश्वर महादेव प्राचीन कालका मंदिर असं लिहिलं इथे. महादेवांचे दर्शन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेची सुंदर अशी मूर्त. नर्मदे हर, नर्मदे हर. हा आहे आश्रमाचा परिसर. इथले बाबाजी. नर्मदे हर, नर्मदे हर. इथं आपले आसन लावले. नर्मदे हर, नर्मदे हर. स्नान वगैरे आवरलंय, आता पूजा करायची आपल्याला. आणि आज अशी इच्छा होती मैयेच्या ताटावर बसूनच आपण पूजा करावी. तर थोडी मैया लांब आहे, पण इथं ताटावर बसूनच आपण पूजा करायचं असं संकल्प करतोय. नर्मदे हर. बाबाजींची परमिशन पण घ्यावं लागल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
और सब्जी ला